व्यवस्थित चाललेलं आहे. आणि आज इथं मी तुम्हाला सांगतो, ही जी माडकोळ जिल्हा परिषद आहे तिथं होतं ओबीसी कॅन्डिडेट आहे महिला. मला मी 100% सांगतो. अजून आमच्याकडे एक महिला, आज मला तर वाटतं सांगली गावात अभ्यास केला, त्यांनी गेली 20 वर्ष इथे येते. मला काय सांगली नवीन नाही. सांगली माडकोळ ही जी पंचायत समिती आहे, आज तिकडे राजकुमार वगैरे सगळी मंडळी ही माझ्याबरोबर आहे. तुम्ही सांगलीतली मंडळी आहात. आज बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे. रमाकांतने केला, सांगलीकरांनी केला, आज नार्वेकर प्रवेश करतायत, अनेक जणांनी प्रवेश केलेला आहे. तर ही पंचायत समिती आमची 100% येणार आहे. मुंबईतले प्रवेश होतील, 1-2-3 दिवसात वेल्लातला प्रवेश होईल, कलमीचा प्रवेश होईल, शिरशिंगाचे मी प्रवेश घेतले, गणपत राणे वगैरे मी त्यांचे प्रवेश घेतलेले आहेत. आणि म्हणजे शिरशिंगामध्ये एकदम चांगले संबंध आहेत. त्या संबंधांचा उपयोग त्या पंचायत समितीकडून ती पंचायत समिती काढणार म्हणजे आपली नोकरी येणार. इथं घराणेशाही चाललेली आहे. एकाच घरात काही झालं तरी एकाच घरात लावून मिळतो वर्षानुवर्ष. ही घराणेशाही, एकाच घरात उमेदवार, मग तो सगळं त्यांच्याकडे, असं चालणार नाही. का आता आपल्याला बदलायचं आहे. आणि या पक्षप्रवेशाने तुमच्या सगळ्यांचे सहकार्य, गावातील मंडळींचे सहकार्य, ते आपल्याला परत एकदा सांगतो की आपल्याला घडवून आणायचं आहे. आणि निश्चितपणे मला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होईल. परत पाऊस पण लागतो, तुमचे बारशे पण आहेत. आणि खरोखर उबाटाचे सर्व जे पदाधिकारी आहेत, उबाटाचे जे सैनिक आहेत आणि आपले उपसरपंच आहेत बीजेपीचे, तर मी जिल्हा प्रमुख म्हणून शिंदे सेनेत स्वागत करतो. न्याय दिला जाईल, त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहील.